मंडळी, आजूबाजूच्या परिस्थितीनं खूप चिडचिड, रागराग आणि ताण वाढवून घेण्यापेक्षा थोडं हसूया, आनंदी होऊया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पावर्ड बाय डेटॉल. तुम्हाला आनंदाची यात्रा घडवण्यासाठी सगळे विनोद सेवक तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. आपल्या सुंदर आणि समर्पक शेरेबाजीनं आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, लग्नाचा बस्ता बांधताना साडीच्या रंगांसोबतच विनोदाचे रंग दाखवायला येत आहेत. स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिची नाही अन्यत्र कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. ती छान आहे. हा रंग चांगला पण जरा अंगावर घे ना. अंगावर घेऊन बघा, दाखवा त्यांना. हा, ताईनं दाखवा अंगावर बघू. हे बघ. नाही ग, कसं गुलाबी गुलाबी होते. नाही बरं नाही बरं. ही दाखव. हा बघा, हा बघा, ही छान दिसेल का? पदर बघा. हा, छान आहे ना. सुंदर सुंदर. याचं टेक्स्चर पण चांगलं नाही. खरंच सुंदर दिसतं ग. चांगली दिसेल. छान दिसते. चांगली. ही बाजूला ठेवा. बरं, ही बाजूला ही ठेवा. इकडे. काय खूप साड्या घ्यायच्यात ना, बस्ता बांधायचं म्हटल्यावर खूप साड्या लागतील. ही लाल लाल टाकू. ही बघा, ही लाल एकदा बघा. ही कशी बघा, ह्याच्यावरची नक्षी बघा. वाव, आहे ना, छान आहे ना. आई ही चांगली आहे. हिचंही टेक्स्चर छान आहे. ही चांगली आहे. ही घेऊयात आपण. चालेल. हे बघा, एकदम तुमच्यासाठी एकदम आतला स्टॉक काढलेला आहे. एकदम युनिक स्टॉक आहे. वाव. आणि ताई, एक लक्षात ठेवा, लग्नाचा बस्ता बांधताय. हो. लग्नाचा बस्ता बांधताय तुम्ही. बस्ता बांधताना डोक्यात काय नसता, कारण बस्ता म्हणजे आईस्क्रीम ओसता पिस्ता. तो असा पटकन फस्ता करायचा नसता. मी तर म्हणतो जास्त विचारच करायचा नसता. दिसता तसा नसता, म्हणून तर जग फसता. कारण हाय बसता आयला मस्ता कसा सुचता. बापरे बापरे, सुरुवातीला तेवढी शाब्दिक बॅटिंग आणि मग पुढे डायलॉग. विसरणार नाही नाही आई, मला भीती वाटते. नाही ना बेटा, सगळे डायलॉग म्हणणार आहे मी. काय टेन्शन नाही घ्यायचं नाही नाही. काका, नाही काका, त्याची नाही. मग आई, पुन्हा तसंच नाही ना ग होणार. तुला किती वेळा सांगितलं आई, हे सगळं डोक्यातून काढून टाका हा बाळा. हा, झालं गेलं विसरून जायचं. आपलं ठरलंय की नाही, छान वागायचं, सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा, अजिबात निगेटिव्ह थॉट आणायचे नाही डोक्यात. आपलं काय ठरलंय, मन बरं, आयुष्य खूप सुंदर आहे. सूर्यात तेज आहे, फुलात सुगंध आहे, फळात रस आहे. कुणासाठी? आपल्यासाठी. शाबास. वाटलं बरं. हो, आता काहीही अडचण नाही. आणि दीदी, एक लक्षात ठेवायचं, ह्या अडचणी दूर करण्यासाठीच आपण लग्न करत असतो. पण लग्न केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं, अरे चा अजून अडचणीत सापडलो. अडचणींचा विचार करणं म्हणजे अडचणीत अडचण. तुला सांगतो, लग्न केलं तरी अडचण, लग्न नाही केलं तरी पण अडचण. आपण या अडचणींचा विचारच करायचं नाही, ह्या साड्यांचा विचार करायचा आहे. बघे, हे आज काही ऐकत नाहीत. कान घरीच ठेवून आलंय, कोणाचं ऐकणारच नाही आज. याला म्हणतात आत्मविश्वास. असं जगायचं. म्हणून सांगते बाळा, झालं गेलं ते विसरून जा. मी तर सुरुवातीला सगळं विसरतो. अडचणी, टेन्शन बिन्शन सगळं विसरून जातो आपण. पुन्हा एकदा म्हण, आयुष्य खूप सुंदर आहे. सूर्यात तेज आहे, फुलात नाही आई, येईल बाळा. नाही होत नाही. म्हण ना राजा. नाही होत नाही. मला सारखं मनात तेच येतंय आई, आणि मला माहिती आहे पुन्हा तेच होणार आहे. अगं एक मिनिट, हे तेच होणार आहे म्हणजे काय म्हणते दीदी? नाही काही नाही भाऊ. अहो, तिचं ना आधी लग्न ठरलं होतं, आता लग्न मोडलं. म्हणजे काय झालं, लग्नात खूप अपघात झाले, त्यामुळे तिच्या डोक्यात आपलं तेच आहे की पुन्हा तेच होणार. दीदी, तुला सांगतो, अपघात म्हणजे नको ना, एका वाक्यात संपवू. दीदी, अपघात हे सगळ्यांच्या आयुष्यात होतच असतात. झालं. सगळ्यांच्या आयुष्यात आहे ना काका, सगळ्यांच्या आयुष्यात अपघात होत असतील.
पण माझ्या आयुष्यात घातपात होतात. असं काही हे नाहीये. घातपात म्हणजे काय काय झालं काय होतं काय झालं हा काका, माझी पत्रिका बघायला आलेले गुरुजी हा चिवडा खाता खाता समोरच्या चिवड्यात पडली हो. त्याची खोबऱ्याची काप असते ना ती चष्म्यात घुसली. चष्म्याची काच आहे ना ती डोळ्यात घुसली आणि त्यांचा डोळा फुटला. शिवा डोळा फुटला? हो. शिवा अपघात होता तो. नाही आई नाही आई, आपण ज्या दिवशी हॉल बुक केला होता त्याच दिवशी हॉलला आग लागली. बरं आम्ही फायर ब्रिगेडची गाडी बोलवली. येता येता गाडी लीक झाली. सगळं पाणी रस्त्यावर सांडलं. गाडी रिकामी झाली आई आग विझवायला. अगं ठीक आहे. काका काका आम्ही ना फोटोग्राफर बुक केला होता. तो विकास निघाला. अरे विकासला तुम्ही ऑर्डर दिली हो. मग एवढा मोठा घातपात होणार काका माझी वरात गेली परत. काका काका माझ्या लग्नात का असं होतं ना मला कळत नाही. काका शिवा. काका मेहंदीवाली मेहंदीच्या कोनवरून घसरून पडली. तिच्या नाकाची चेंदा मेहंदी झाली हो. एक मिनिट हे चेंदा मेहंदी म्हणजे नाक चेंदला गेलं आणि नाकात मेहंदी गेली. चेंदा मेहंदी झाली. आई आई काका आमचे नरू मामा हा, काय? मंगलाष्टका म्हणता म्हणता त्यांची वाचा गेली. वाचा गेली हो. कशी काय ते माईकवरचा तो स्पंज असतो हा, ना हा. ते बाहेरचा आवाज जाऊ नये म्हणून असतो तो हा, हा. तो 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 गंगा असं करताना त्यांनी तो स्पंज गिळला. तो इकडे अडकला. नंतर आम्ही त्यांना पाणी पाजलं. हा, हा. पण तो स्पंज आतल्यात फुगला. नंतर नरू मामा पण फुगले. ते गेले. ती घोडी मंडपात आली आणि आल्या आल्या पिसाळली. घोडी पिसाळते काय नवऱ्याला घेऊन जाते काय. काका जाताना ना घोड्यावर नवरा होता आणि येताना नवऱ्यावर घोडा होता हो. मग घोडा गेला तबेल्यात, नवरा गेला आयसीयूत आणि माझी वरात गेली परत. पहिल्या लग्नात असं झालं म्हणून दुसऱ्या लग्नात असं होणार नाही. प्रत्येक वेळेस असं नाही होत. झालं. माझं दुसरं लग्न ठरलं तेव्हा सुद्धा हेच झालं काका. ठीक आहे. माझी हळद होती ना तेव्हा संपूर्ण हळदी विक्रेत्यांचा संप होता. बरं. आम्हाला हळदच मिळाली नाही. मग काय केलं? मग ना आम्ही आमरस लावलं. पिवळं ना हा, म्हणून लावून टाकलं. आमरस लावलं आणि रात्री सगळे झोपले. सकाळी सगळ्यांच्या तोंडाला मुंग्या लागल्या. माझं लग्न मोडलं. माझी वरात गेली पण माझ्या बरोबर का होतं. नाही मी लग्न करायचं नाहीये ना म्हणजे मी लग्न करायचं नाहीये सांगा ना. मी नाही. असं काही नाहीये. तू शांत हो. भयंकर आहे झालेलं सगळं. मला हो, मान्य बापरे. आहे, मान्य अहो आहे. खरंच खूपच भयंकर आहे हो. पण असं कसं घडू शकतं मला कळत घडू नाही. शकतं काका. काका नाही, मी घडू शकतं शिवा काका. हे माझ्या लग्नाचं घातपात वर्तुळ आहे. कसं वर्तुळ आई, थांब त्यांना सांगू दे. वेडेपणा करते. त्यांना सांगू दे. हे बघा या वर्तुळात जो कोणी येतो ना त्याच्या बरोबर सेम इफेक्ट अप्लाय होतो काका. हे म्हणजे- काका तुम्ही आता साडी विकताय ना आम्हाला आम्ही- म्हणजे तुम्ही सुद्धा या वर्तुळात आला. आई काय वाटेल ते बोलतेस. काही नाही हो. आपलं ठरलंय ना पूर्वीच्या गोष्टी विसरून जायच्या. आपलं ठरलंय पण त्यांना सांगायला पाहिजे ना. गरज काय आई तुला आठवतंय ना काल काय झालं होतं. काय झालं. काय झालं होतं काल? काय झालं. आई काल आम्ही बांगडी भरायला बांगडीवाल्याकडे गेलो. आई सांगू दे त्यांना. काल आम्ही बांगडीवाल्याकडे गेलो. हा. त्याच्या हाताला बांगडी लागली. त्याची नस फाटली आणि त्याची उचल बांगडी झाली. तो मेला. आता काका सुद्धा मरणार. आई मारून काका. काय मरणार नाही. काय वेडेपणा चला दुकान बंद झालं. चला दुकान बंद झालं. दुकान बंद झालं. बंद दुकान बंद. इतक्या साड्या आम्हाला बघायच्यात बसता बांधायचं. नाही दुकान बंद झालंय ताई. तुम्ही निघा इकडनं. हे बघा आज गुरुवार आहे ना दुकान बंद आहे. असं दुकान बंद. कसं गुरुवारी दुकान बंद नसतं हो. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सगळे दिवस दुकान बंद. मी साड्या विकणंच बंद केलंय. तुम्ही निघा ए, इकडनं. आई! जा तुम्ही. हे बघ कसे करताय. काय हे बघ काय झालं? हे यांना घाम पण आलाय. ए, आई घाम नाही तो घाम नाही आला. ही वर्तुळाची लक्षणं आहेत. मी आताच सांगते. आपण जरा कसं वर्तुळ. एक मिनिट
मिनिट दादा काय काय होतंय तुम्हाला? काय नाही. तुम्ही स्थिर राहा. हा काका घाम आलाय घाम आलाय. तुम्हाला? तुमची शुगर डाऊन झाली आहे का? नाही मला नाही शुगर बिगर काय नाही मला. अहो, हे तुमचे डोळे लाल झाले. डोळे लाल झाले. लाल झाले. लाल झाले डोळे. डोळे कशा नाही डोळ्यांचा काय संबंध डोळ्यांचा? हा तेच डोळे का लाल झाले? डोळे नाही. डोळे लाल झाले. एकच संबंध आहे, माझ्या लग्नाचा घातपात वर्तुळ आहे. काय बोलता? आई चल निघून जाऊया आई. काही होत नाही यांना हे असं काही नाही, नाही. नाही, दादा तुम्ही हे सगळं डोक्यातून काढून टाका. ऐका शांत व्हा. तुम्ही दाखवा ना मला साड्या. या तुम्ही नाही, साड्या मला दाखवा. साड्या नाही विकायच्या. या दाखवा हो. ऐका, हे मला बघा, अशा साड्या- साड्या मला दाखवा. मला साड्या- गळ्यात सुद्धा साड्या आहेत. हे आई काका दादा. काका काय होतं? दादा काका पारिस्थित तुम्ही जा. नाही. तुम्ही जा. अहो. मी दुकान बंद केलं. नाही, तुम्ही जा. नाही नाही काका आई आई चल आई चल अगं ते जिवंत आहेत तोपर्यंत चल आई. नाही मी यांना सोडून जाणार नाही. अगं, आई, मी यांना सोडून जाणार. भाऊ काय होत आहे? मला आई तर- आई ते वर्तुळात आले चल. कसलं तुझं वर्तुळ 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 काही असतं तू भाऊ. ओ भाऊ भाऊ आई भाऊ आई हो भाऊ. काका गेले. आई काका गेले. हे नाही ग आई काका गेले. गेले नाही. हे हे बेशुद्ध पडले ते. बेशुद्ध पडलेत. आता काय करूया? आता काय करूया? एक काम कर ती पिशवी घे, सगळ्या साड्या गोळा कर आणि चल. घे पिशवी काढ पटपट. चल हो गल्ला घे गल्ल्यातले पैसे काढतो वर. चल साड्या टाकल्या. चल निघूया. हे इकडून घे. गल्ला घेतला. कॅल्क्युलेटर घेतला. गल्ला घेतला. आई चल. चल पटकन जाऊया. चल आई आत्ता गेले. चल मरू दे ते. क्या बात आहे, खूपच मस्त. सई काय म्हणशील? अतिशय खुसखुशीत परफॉर्मन्स होता. मला या परफॉर्मन्सचा स्क्रीन प्ले फारच आवडला आणि ओळखता न येणारा सस्पेन्स होता. प्रत्येक वेळेला नवीन नवीन ट्विस्ट्स होते. छान. हे अर्धवर्तुळ पण खूपच भावलं, आवडलं, मजा आली. तिघांनी मस्त परफॉर्म केलं नेहमीप्रमाणे. हा परफॉर्मन्स आमिर आणि कंपनीशिवाय, हडकर आणि कंपनीशिवाय अर्धवट होता. त्यांनी सतत सस्पेन्स बिल्ड करायला आणि तो वाढवायला म्युझिकद्वारे खूप छान मदत केली. मस्त. टाळ्या. प्रसादा. सस्पेन्स. किती वाटते बोलायला लागलो आणि हा स्पंज माझ्या गळ्यात गेला. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त रंगवलीत तुम्ही तिघांनी. कधी कधी असं असतं की एक आघात करणारा विनोद असतो, डेंजरस विनोद असतो, त्याकडे झुकणारं स्किट होतं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक भीती पण सतत तुम्हाला जागी करायची होती आणि त्याच्यात ह्युमरही तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा होता. आणि त्या दोन्ही गोष्टी तुमच्या तिघांच्या परफॉर्मन्समुळे 100% यशस्वी झाल्या. त्या खरंच या मुलीच्या बाबतीत असं होत असेल की काय असाही विचार मनात येत होता. आणि जे होत होतं ते ऐकून हसायला पण येत होतं. म्हणजे नरू मामा ज्या पद्धतीने गेले अशक्य आहे म्हणजे, किंवा नारळाचा तुकडा लागून चष्मा फुटणं वगैरे अशक्य आहे. त्या सगळ्या अतिशयोक्ती होत्या, त्या फार मस्त लिहिल्या गेल्या आणि त्या तितक्याच कन्व्हिन्सिंगली तुमच्या तिघांच्याही तोंडून मांडल्या गेल्या. त्यामुळे खूप मजा आली. वा वा. मंडळी, आता इथे होणार आहे एक बहुरंगी बहुढंगी संगीत बैठक. आणि ही बैठक घेऊन तुमच्या समोर येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, अँड लास्ट बट नॉट द लीस्ट विराज जगताप. ये गौऱ्या. हा भाई, आता तर माझ्या कानामध्ये ढोलकीचा आवाज वाजायला लागलेला आहे. मला इथे वेटिंग लिस्ट मध्ये बसवलंय का तू? नाही भाई. मी ऐरा गेराय कसं पण आणून कुठे पण बसवून ठेवलंय. कुठे आणलंय आणि मी कोण आहे? अरे भाई तू बिल्लू भाई आहे. हा. अरे भाई तुला कोण ओळखत नाही? गेल्या महिन्याभरात तू लय सुपाऱ्या मारल्यात. लय कायच्या चालून चालून तुझे हात दुखायला लागले.
तरी काही जण सुटलेले आहेत, त्यांना तू वेळ देऊन देऊन थकलाय, पण तुला काही वेळ मिळाला नाही आहे, म्हणून तुला मी इकडे घेऊन आलोय. अरे या भाई, हा अलका आणि उल्काचा फड आहे भाई. तू बघशील ना दोघींना, तर काळजात चर्र होईल तुला. काय बोलतो? म्हणजे काय, कसं आहे ना भाई, तुम्हाला इथं आणण्यामागचं कारण वेगळं आहे. काय आहे? या दोघींच्या आधा बघशील ना भाई, ते एकदम आहा हा 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 आहेत. काय गिरकी घेतात माहिती का, सगळा महाराष्ट्र दोघींवर फिदा आहे. मग मी त्यांचा फळ इथं असं मला कळलं ना, मी लगेच त्याच्या मालकाला फोन केला, त्याला बोललो की आपल्या भाईसाठी प्रायव्हेट बैठक आपल्याला इकडं पाहिजे. अलका, उल्का आणि बिल्लू भाई, दुसरा कुणीच नाही पाहिजे. आणि तू? मी पण त्या दोघींना आजपर्यंत बघितलं नाही रे, मला पण बघायचं आहे ना. थांब बोलवतो. ये, अरे या ना पटकन, भाई वाट बघतो. ये अलका, उल्का. हे हा, हे चांगलं आहे रे. है ना. हे एकटी चालली. हा, तू दोघी बोललेला ना. मिनिट. हा, ए तू कोण आहे? मी अलका. मग उल्का कुठं आहे? ओ, अरे बोलव पटकन, भाई आला, उल्काला बोलव. काय उल्का? एक मिनिट थांबा भाई. अरे आधीच काय कमी टाइम गेलाय काय? भाई थांबा, बोलव थांबा भाई. हॅलो मालक, बोल. भाई, उल्का कुठे आहे? काय माहितीये कुठे मेली उलटली आहे, कधीपासून शोधतोय तिलाच. काय सांगताय, तुम्हाला बी माहित नाही वय? तो आलाय का? भाई आला का? लय डेंजर भाई आहे ओ, लवकर या. एक काम कर, 5 मिनिटं त्याला गुतव, मी उल्काला शोधतोय, आणतो तिला, आणतो. काहीतरी कर बाय, वेळ काढ, काहीतरी आधा बिदा दाखव, मी आणतो उल्काला. लवकर या मालक. ए, काय चाललंय खुसूर फुसूर? कुठं आहे उल्का? येते की ती बाहेर गेलीये. अरे अशी कशी बाहेर गेली? तुमच्या मालकाला सांगून भाईसाठी प्रायव्हेट बैठक बोलवली आहे. काय पण कर, आपल्याला इकडे उल्का पाहिजे. भाई ना तर भडकला ना, बेकार आहे. बाहेर गेली म्हणजे ती तयारच होती की. तयार? आणि तुमच्यासाठी तयार व्हायचं म्हणजे ती मागून येईल की तोवर माझी लावणी बघा. हा, मागून नाही, बेगून बेगून. मला पटकन पाहिजे. बोलव ना, पटकन बोलव. हे बघ, मी आहे ना टाइमचं एकदम पंक्च्युअल आहे. मी आधीच सांगते. हिला सांग, ये हिला सांग पटकन, त्याला बोलव, नाहीतर हे बघ. बाय बोलवती. भाई शांत व्हा भाई. ये उलके ये की ग लवकर. मालक, तुम्ही काय करायला इथं? अगं मग काय करू? त्या उल्केला कधीपासून फोन करतो, फोन उचलत नाही ती. हा इथं घोडा घेऊन आला, करू काय? मग त्याला कळलं ना तुम्ही इथं आलाय, तिथं तो गोळ्या घालेल. तुम्हाला काय करताय मालक? काहीतरी करणार. काय खुसूर फुसूर चालू आहे रे? राम राम पाहुणं. राम राम पाहुणा. राम राम. ए, ती अलका आहे, मग तू कोण आहे? फुलका. ये उल्का. मी उल्का. भाई, ही उल्का नाही, जवळ जवळ उल्का पाहत आहे. भाई यार, मी ना ढापणी तमासगिरीन पहिल्यांदा बघितल्या. एवढा मोठा भाई यार. गौऱ्या, चुकून पण अपशब्द काढू नको तिच्याबद्दल. भाई हे वेगळं आहे रे. ये भाई, ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. चला पटकन आता चालू करा ना. हा, चला सुरू. चल अलके, चालू कर, आता चालू कर. थांब, या दोघींना एकत्र सुरू करायचा. आणि सगळ्यात आधी लावणीची आदा झाली पाहिजे भाईसाठी. बस. असं म्हणताय वय? हा, सुरू. उलके कर मग सुरू आता. ए सुरू करा, चला. भाई भाई ये बघ, मोर्चा तू.
सांग. ये बघ! हातात ती. एवढं कशाला ए भाई ए भाई ए भाई ती बोलावं नाही नाही बाबा नाही भाई नाही ना ए नाही बोललो ना ए भाई यार हा बस भाई तू बस ब- हा? ये बघ, ए, चेतू! वा 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 ते होटाचं राहिलं होटाचं राहिलं. हा ए काय भाई काय आहे अरे मस्त आहे. अरे काय मस्त आहे यार. अगं बस की हा भाई डान्स बघायला आला की तू माझा डान्स बघायला आला, तेच कळत नाही. अरे हे ह्या काय लावणीच्या हात आहेत का असं वाटतं वळू सुटलाय नाही नाही या भाई हे काय आहे नाही बाई नाही उलका आहे की नाही देहभान विसरून नाचते ना म्हणून ते असं झालंय. अरे पण विसरण्यासारखा देव आहे काय? हा? हा? मी असतो तर पुऱ्या जिंदगीमध्ये आयुष्यामध्ये हा देव विसरलो नसतो यार. हा भाई, हा. ए मालके ह्याला काय पण आवडतंय. भाई मला वाटतं तुम्हाला हिच्या आदा आवडल्या असतील हे नाही रे, मग ही तर फक्त गवळ्या नाही, मला तर ती घुसळण आवडली. ती ती घुसळ्या नाही. भाई पुढचा कार्यक्रम सुरू करा. ब्रेक नको आपल्याला. पुढचा कार्यक्रम. मी बोललो ना काहीतरी वेगळं आहे. भाई भाई ऐका ना बोल भाई, ना. ए भाई यार तू नाही, बघ. अरे, मला ऐकू तर दे. अरे, ये- भाई काय होतंय मी गाते ना तर ते इथं कॉन्सन्ट्रेट करावं लागतंय ते ह्याच्यात सगळं हे होतंय मग तिला गाऊ दे आम्ही दोघी मिळून नाचतो ना. तू म्हणशील तसं हा तू कर, तुला पाहिजे तसं कर, पण तू कर. गा उलके तू दिल खुश केलायस. तू दिल खुश केलायस. म्हणजे गौऱ्या, अरे आजपासून उल्का इथे नाचणार नाही. भाई आजपासून फक्त अलका इथे नाचणार आणि उल्का माझ्या वाड्यावर नाचणार. ए, भाई भाई हे बघ, भाई नाही भाई भाई माझ्यात काय आहे हा? माझ्यात काय पाहिलं तेवढं खरं सांगू, काय झालं भाई भाई काय झालं काय झालं भाई काय मला आहे ना हिच्यामध्ये हा माझा काका दिसतोय. अरे भाई 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 म्हणजे हिला मी जेव्हा बघितले ना यार, हा हा मला माझ्या उल्हास काकाची आठवण आली. त्याने लहानपणी मला असंच खेळवलं यार. तू हे उल्का, तू आता माझ्या बरोबर माझ्या वाड्यावर येणार. तुझा स्ट्रगल संपलाय, आता तू माझ्याकडे येऊन राहायचं, आयुष्य आरामात राहायचं, खायचं प्यायचं. तू येडाय काय उल्का, हा तुझा बांधा आहे ना सेम माझ्या काकासारखा आहे, सेम माझा उल्हास काका यार. तू चल, तू माझ्या वाड्यावर चल. नालके. आणि हे बघ, फक्त एकच अट आहे, तू आहे ना दिवसा माझा उल्हास काका म्हणून राहायचं आणि रात्री माझी उल्का. म्हणजे मी तुला दिवसा मिशी लावणार, सदरा आणि पायजमामध्ये उल्हास काका म्हणून बसवणार, आणि रात्री
उल्का म्हणून. म्हणजे मला ना उल्हास काका पण मिळणार आणि उल्का पण. मी तुझं नाव उल्काका ठेवणार. चल गौराईला घे. चला. सांग ना त्याला काहीतरी घेऊन जातोय तो. बाई मी काय म्हणते बाई ऐका ना. अरे हे बघ आमचा भाई आता अजिबात ऐकणार नाही. लय येडा आहे तो. मागं एकदा एका गपूर भाईला मारायला गेलेलो. त्याच्यात भाईला त्याची आत्या दिसली. भाई त्याला वाड्यावर घेऊन गेले, टिकली लावली, साडी बिडी नेसून त्याला वाड्यावर आत्या म्हणून बसवलाय. दिवसभर आत्या म्हणून बसवतो, रात्री गपूर भाई म्हणून त्याला कुत्र्यासारखा मारतो. इतका येडा आहे. काय कोण आहे? कोण आहे? कुठं आहे? अरे इथं आहे तुम्ही. मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं. आता हे झिप रबर कोण म्हणायचं? ए, तू कोण आहे रे? कडीपत्ता. आणि तू पण वय कडू कारलं. भाई याला सोडत नसतो रे मी आता. हे थांब, कोण आहे? गौऱ्या. अरे भाई काय झालं रे? गौऱ्या काय भाई? ह्याला नीट बघ. हा माझ्या अन्नासारखा नाही दिसत. या भाई सेम अण्णा. ए मी अण्णा नाहीये. शेम टू शेम अण्णा आहे रे. तुला माहिती आहे काय? माझे अण्णा आहे ना, हा. मला लहानपणी लय मारायचे. मी काय बोलतो, काय भाई? याला आपण घेऊन जाऊ. हा. दिवसभर अण्णा म्हणून बसवू हा. आणि रात्री सगळा राग काढू. बस. काय बोलतो? Done. तू याला उचल हा. आणि मी माझी घुसरण घेतो. हा भाई हे चल. चल. भाई नाही नाही. चल. भाईला चल बोललो ना. चल बोललो ना. क्या बात! ही संगीतवारी लई झेक होती. आहा, मजा आ गया. बघूया हास्य रसिकांना ती कशी वाटली आहे. सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. उल्कापात झाला असं वाटलं स्टेजवरती. एकतर चेतना तुझ्या अदा वा 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 फारच मजा आली चेतना. भावा तुझ्या पण अदा काय होत्या. युनिक. ओंकार मस्त. बिल्लू हे अतिशय सूट होणारं नाव. त्यानिमित्ताने नवीन एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलंस आम्हाला. थँक्यू. आणि हा बिल्लू अधूनमधून भेटत जाऊ दे. बिल्लू बरोबर त्याचा राईट हँड हाच असला पाहिजे, पण नाहीतर बिल्लू इनकम्प्लीट आहे असं मला वाटतं. विराज मस्त. वेगळा अटेम्प्ट होता. छान केलास. फार हसलो. फार एन्जॉय केलं. थँक्यू सो मच. प्रसादराव वा वा. बावन कशी परफॉर्मन्स होता. सुंदर, फार सुंदर. चेतना फार सुंदर दिसतेस आणि फार मोहक अदा होत्या. ब्रिलियंट. आणि तिच्याकडचं लक्ष हिरावून घेण्या इतपत तुझ्या अदा होत्या प्रसाद. फॅन्टॅस्टिक दिसतोयस पण फार मस्त. आणि चष्मा ठेवून हे कॅरेक्टर प्ले करणं हे फार मजेशीर होतं आणि ते फार उत्तम कॅरी केलंस तू. फार मजा आली. ओंकार फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर. गौऱ्या मस्त. विराज अप्रतिम. छान दिसतोयस. मजा आली. खूप मजा आली. मंडळी रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी गेली आहे एक सासू सुनेची जोडी. ही धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वीक प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि जिची नाही अन्यत्र कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. नाही 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 खांडेकर नाही नाही. पुन्हा माझ्या सुसंवाद काउन्सिलिंग सेंटरवर प्रसाद ओकांना आणायचं नाही. खांडेकर एक गोष्ट लक्षात घ्या. पार्टीची आश्वासनं देणे, किस्से रचणे, रचून ते लोकांना सांगणे हा मुळात आजारच नाहीये. आजपर्यंत मानसशास्त्रात या आजाराची नोंद झालेली नाहीये. नाही याला आजार नाही, याला खट्याळपणा म्हणतात खांडेकर. आता अशा वेळी काय करायचं म्हणजे तेच करा जे इतकी वर्ष मंजिरीताई करतायत. हो म्हणायचं आणि सोडून द्यायचं. नाही 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 तुम्ही त्यांना इथे आणायचं नाही. फायनल आहे. ठेवा फोन. फोन ठेवा खांडेकर प्लीज. एक जेन्युन केस नाही यावी माझ्याकडे. एक. नमस्कार. ते सुसंवाद काउन्सिलिंगचे पृथ्वी प्रताप तुम्ही. नमस्कार. मीच या प्लीज बसा. प्लीज बसा. नमस्कार. प्लीज. नमस्कार. मी
दमयंती मोरे. बर. नमस्कार, मी नम्रता गोरे मोरे. गोरे मोरे म्हणजे गोरे माझं माहेरचं आणि मोरे माझं सासरचं. आमच्या वेळी नव्हतं असं. एकदा मोरे म्हणून बोहल्यावर चढलं की मरेपर्यंत मोरे. अहो माहेरचं नाव लावणं दूर, माहेर असा शब्दही तोंडातून निघत नाही, इतके सासरचे होतो आम्ही बायका. पण ओढा बाई 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 ओढा माहेरचाच. हा म्हणजे बापरे, माहेरची माणसं आली ना की यांच्याकडे बघायला नको, नुसत्या टन 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 उड्या मारत असतात. ही बघायची सून माझी किती आदराने बोलते माझ्याबद्दल. खोटं बोलते, खोटं बोलते का? काहीच खोटं. मी तुम्हाला मी काय म्हटलं- घरातल्या एक घरात एक बोलते, मिनिट मला काय काम नाही. मी तुम्हाला एक कधी मिनिट कामात एक नव्हतं. मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला कळलाय तुमचा प्रॉब्लेम काय. तुम्ही सासू सुना आहात बरोबर, आणि सासू सुनांचं नातं हे क्लिष्टच असतं. तेच सांगायचंय सर तुम्हाला, म्हणूनच आम्ही त्यासाठी तुमच्याकडे आलोय. प्लीज सर, आमच्या दोघींमध्ये काहीतरी सासू सुनांमध्ये सुसंवाद घडवून आणा ना प्लीज. खरं आहे हो. Please. खरंच बाई, घडवा काय तो चांगला संवाद. तुम्हाला सांगते, मस्तक जातो माझं कचकच कचकच दिवसभर, सहन नाही होत तुम्हाला सांगते. काय आहे, आमची घरातली भांडणं चवाट्यावर मांडणं बरं दिसत नाही, बरोबर. म्हणून मग मी यायला तयारच नव्हते. पण बाई आमची भांडणं घरातल्या घरात सुटतच नाही ना, काय करता. मग ही म्हटली बाबा चल यांच्याकडे सुटतील भांडणं, म्हणून मी आले. योग्य केलं, अतिशय योग्य केलं. थँक्स. नाही कसं आहे, तुम्हाला ना बेसिक लक्षात घ्यायला हवं. सोपं सांगतो. हा. मदरचा M आणि वाईफचा W हे मुळातच उलट असतात, लक्षात घ्या बरोबर. म्हणजे घरातली आई आणि बायको म्हणजे सासू आणि सून. ऐका नाही, असं करू नका. असं वाटतं आता पकडाली. नाही नाही ही माझी सवय असल्यामुळे मी फक्त ते करतो. माहिती नव्हतं ना. त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तर मुळात काय होतं की सासू आणि सुना हा या सुद्धा उलट असतात, उलट असतं. उलट स्वभावाच्या. हा. त्यांच्यात भांडणं होतच राहतात. अशा वेळेस आपण काय करायचं, काय करायचं? तर आपण दिवसातून किमान 1-2 तास सासू सुना आहोत हे विसरून जायचं. मी तर कायमचं विसरायला तयार आहे. थांबा ना. कायमचं नाही विसरायचं, 1-2 तास. हा त्या 1-2 तासात आपण एक वेगळं नातं जगायचं. म्हणजे 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 आपण एक खेळ खेळूया. लक्षात घ्या, तुम्ही 2 मैत्रिणी आहात हा. आणि तुम्ही खूप वर्षांनी एकमेकींना भेटलाय. अच्छा, म्हणजे म्हणजे आम्ही आता मैत्रिणी, म्हणजे सासू नाही या माझ्या. करेक्ट. आता तुम्ही खूप वर्षांनी एकमेकींना भेटलाय, तर कशा भेटाल, हा. तसं तुम्ही एकमेकींना भेटायचं. चालेल. हा आम्ही नावं ठरवत. माझं नाव वेगळं असेल ह्याच्यात. थांबा थांबा हा. थांबा. तुम्ही नेत्रा, हा. तुम्ही सुनेत्रा. ठीक आहे. ओके ओके. आता तुम्ही हा खेळ सुरू करा. खूप वर्षांनी भेटलाय, भेटा बघू. अगं नेत्रा, सुनेत्रा, हो. अगं कशी आहेत गं गुंड्या? आता बापरे तो. एक मिनिट हे नाही चालणार. एवढं चालतं ना नाही मैत्रिणी? नाही नाही, हे बघा, नाही नम्रताताई, नाही हे नाही करायचं. मैत्रिणी करतात. नाही करत हे, बरं, मी- त्यांना त्रास होतोय, हे नाही करायचं. सॉरी, आय एम सॉरी. प्लीज नीट भेटा प्लीज. अगं माझ्या पिल्ल्या, गाल वर आले, किती दिवसांनी भेटतेस तू मला. हो गं. नेत्रा तू पण किती वर्षाने दिसतेस मला. कशी आहेस गं राणी? कशी आहेस गं तू? सोडा 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 त्यांना. बाजूला व्हा तुम्ही. एवढं चालेल ना? नाही चालणार, तुम्ही ते एवढं चालेल? नाही चालणार. इकडे या. मिठी मारली. तुम्ही ठीक आहात? तुम्ही ठीक आहात? जीव गुदमरला असता त्यांचा, मेल्या असत्या त्या. त्रास झाला त्यांना. मेले असते ना मी. ए, जीव घेतला असता माझा आता तुम्ही. हे बघा हे फार फार हिंसक होतंय. हे नाही करायचं आपल्याला. हाणामारा नाही करायचं. सॉरी, आय एम सॉरी डॉक्टर. बोला फक्त एकमेकींशी बोला. Yes, हं? sir, yes. आपण एक काम करू, तुम्ही हे नातं विसरा, हे सगळं विसरा. आता जे काही झालं ते विसरा. तुम्ही नेत्रा नाही, तुम्ही सुनेत्रा नाही. बरं. आपण वेगळी पात्र घेऊ, है की नाही? म्हणजे सांगतो आपण एक काम करू. हा. आपण 2 देशांचे प्रमुख घेऊ. मी भारताची. हा. मी पण भारताची. नाही आता त्या झाल्यात की नाही भारताची. तुम्ही कशा व्हाल भारताची मला सांगा. नम्रताताई, तुम्ही इंग्लंडच्या प्रमुख. मग मी लंडनची प्रमुख. लंडन इंग्लंडमध्येच येतं. तुम्ही नाही होऊ शकत त्याच्या जनरल प्रमुख. नॉलेज कमी आहे त्यांचं सर, त्यांना नका समजा. डोंट डू दिस अंडर एस्टिमेट नाही करायचं. नाही नाही, मी सांगते don't. just. बरं, मग मी अमेरिकेची प्रमुख. गुड, तुम्ही अमेरिकेची प्रमुख. आता 2 देशाचे हे जे प्रमुख आहेत ते परस्पर संबंध सुधारण्यासाठी एकमेकांना भेटतात. अच्छा. तर ते कसे भेटतील, कसे बोलतील, कसे वागतील ते तुम्ही करायचं. चला करा.
Hello, I'm Araki Chief. हॅलो इंग्लंड चीफ. गुड गुड जमताय बोला बोला बोला. Tell me about the export growth and current GDP growth. I can totally understand about your pandemic situation, but I must tell you, this pandemic must have affected it a lot. Just tell me about what is the growth. मी भारताची प्रमुख हो. का मला इंग्लिश कळत नाही ना. पदा इंग्लिश बोलतो ही मुद्दा. आता मला इंग्लिश येत नाही. मग कसं बोलणार आता मी? मला सांगा, जर इंग्लंडची जर मी प्रमुख असेल तर मी इंग्रजी पण मला येत नाही. मी कसं संवाद साधणार? एक मिनिट याच्यावरून नका भांडू. एक मिनिट हे बघा तुम्ही हे विसरून जा की तुम्ही सासू सुना आहात, 2 देशांच्या प्रमुख आहात. तुम्ही हे विसरून जा की तुम्ही या जगातल्या आहात. नाही आहात तुम्ही हे आहात तुम्ही. मग बाबा मैं कहा हूँ? नाही सांगतो मी तुम्ही अंतराळवीर आहात. चंद्रावर गेलेले पहिले 2 अंतराळवीर. तुम्ही नील आर्मस्ट्रॉंग आणि तुम्ही ऑल्ड्रिन. आणि मी हवं तर मायकल करतो तिसरा. वाव. आता आपण चंद्रावर येणार ओके आणि अंतराळवीरांसारखं वागणार. ओके. चंद्रावर जाऊन काय करायचं? हा तिथे जाऊन आपण काय करणार आहोत? मातीचे नमुने गोळा करणार आहोत, हा. विश्लेषण करणार हा. आहोत, इतर ग्रहांविषयी चंद्र ताऱ्यांविषयी बोलणार आहोत. हो की नाही? ओ चालेल. तसं वागा. चला या. हा, ठीक आहे. या हा. करून दाखवा. चला बाई पोचलो एक तुझं चंद्रावर. काय गर्दी नेली ट्रेनला. बघ जरा कुठे हॉटेल आलोय चंद्रावर आलोय. हा बाई भूक लागली बाई खायला काय काहीतरी ओ, मिळायला. काय गोरेगाव स्टेशनला आहे? चंद्रावर आलाय ना. अशा याल. मग चंद्रावर आहोत. तिथे असं उड्या मारत यावं लागेल ना तुम्हाला. अगं बाई का? उड्या का मारायच्या? तिथे गुरुत्वाकर्षण कमी आहे. काय होतं तिथे आपलं वजन 6 पटीने कमी होतं. काय सांगता? हो. काय झालं? मग तर एका मुलीची मज्जाच आहे बाबा. कोणाचं तरी वजन 90 kg वरून डायरेक्ट 15 किलोवर येणार आहे बाबा. हो मग एक मुलगी काय बाबा आहेच हलकी, आणखीच हलकी होणार. मग मी तिला अशी चेंडू सारखी झेलणार. इकडून तिकडे इकडून तिकडे. एक लिंबू झेलू बाई, 2 लिंबू झेलू, 3 मी तुमच्या वजनाबद्दल पॉझिटिव्हली बोलले ना. माझ्या वजनाबद्दल तू बोललीस की नाही? मी positively बोलले. 90 किलो वजन का काढलं माझं? मग तुम्ही झेलायचं काय बोलते उगाच काही? मी हिचं खाणं काढते. मी हिचं खाणं काढते बाई. एवढं सुद्धा खाणं माझं. अर्धी भाकरी, एवढं भात, डाळ भात घेतला की माझं झालं. गोडधोड सुद्धा कधी तरी असं तर मी गोडधोड खाते आणि ही माझं खाणं काढते. याला काय अर्थ आहे? झाले मी जाडी. झालाय गिरणीचा पट्टा सुरू झालाय. गिरणीचा पट्टा. हिच्याशी बोलते. अरे हे काय डिस्कशन आहे चंद्रावर ऑल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्रॉंग मध्ये? हे काय डिस्कशन आहे? तुम्ही विसरताय का? तुम्ही चंद्रावर आहात. तुम्ही नील आर्मस्ट्रॉंग आहात, तुम्ही ऑल्ड्रिन आहात. तसं वागा, तसं बोला. ओके. प्लीज उड्या मारत या. चला. एक तुम्हीच आहात नील आर्मस्ट्रॉंग. एकच माणूस आहे तो. त्यांनी नील म्हटलं तुम्ही नाही म्हणायचं आर्मस्ट्रॉंग. तुम्ही ऑल्ड्रिन म्हणा. ऑल्ड्रिन. हा हो. म्हणा त्यांना ऑल्ड्रिन म्हणा. हा हे नील. हे ऑड्रिन. गुड. नील, चंद्रावर किती मस्त वाटतंय ना. Good. हो रे ऑड्रिन. आता आपण चंद्रावर असल्यामुळे संकष्टीला चंद्रोदयाची वाट पण बघावी लागणार नाही. आपल्याला भूक लागली की आपण साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. हे ऑड्रिन. पण आपल्या सुनेने साबुदाणा भिजवलाच नसेल तर कशी खाणार खिचडी? सुनेच्या कधी लक्षात राहत नाही. साबुदाणा भिजवायला ती विसरून जाते तर हे आईने आठवण करून द्यायची असते. असू जवळ झालं आहे ऑड्रिन. सुनेने लक्षात ठेवायला नको का ऑड्रिन? अरे हे नका करू. हे नका करू. तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही फक्त एकमेकींना नील आणि ऑल्ड्रिन एवढं म्हणताय, बाकी भांडताय सासू सुनांसारखंच. हे नका करू.
Sorry. लक्षात घ्या नील चंद्रावर आर्मस्ट्रॉंग, मी हा साबुदाणा नाही मिळणार आहे करते. प्लीज आम्ही प्लीज मातीचे नमुने ऑल्ड्रिन बोला. नील, हा. हे ऑड्रिन हा ओ बाबा 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 काय झालं ऑड्रिन? केवढा मोठा हा खड्डा नील. बापरे. गुड अरे वा, मी तर या खड्ड्यात माझ्या सासूला सहज पाडू शकते आणि त्याच्यावर मूठ माती टाकून तिला पुरू शकते. हे ऑड्रिन, तुझी अक्कल काय पेंड खायला गेली आहे का ऑड्रिन? तुझी सासू खड्ड्यात पडणारी नाही आहे ऑड्रिन. तुझ्यासारख्या 10 सुद्धा ती खड्ड्यात पुरू शकते एकटी आणि पुन्हा एकटीच तरू शकते एकटी. मी तुम्हाला तुमचं टाळकं फोडू शकते. मम्मी पण तुला चांदणीला उलट लटकवू शकते ऑड्रिन. अगं पण नील, चांदणीपर्यंत तुझा हात तरी पोचणार आहे का? बुटुक भेटकुळी कुठली? मला बुटूक पडाली ही, मला बुटूक पडाली एक मिनिट तुमच्या बापाने चंद्रावर गरबा खेळला होता माझ्या लक्षात आलेलं आहे. मुळात तुमच्या नात्यात आहेत ना किडे नाहीयेत, डायनासोर आहेत डायनासोर. जोपर्यंत जगाचा अंत होत नाही ना तोपर्यंत ते डायनासोर मरणार नाहीयेत. तुम्ही निघा. अरे बापरे, आता कसे करायचे? आई, चला आपण गोला बुक करूया. आता तुला गेल्या गेला बगलात घालते. आई, चला काय अर्थ आहे? सुपर्ब. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई, मला तुमच्या सुसंवाद काउन्सिलिंगची सेंटरची टॅगलाईन खूप आवडली आहे. नात्यातले तिढे वाढवणारे किडे काढून मिळतील. फार मस्त टॅगलाईन आहे. मला कन्सेप्टसाठी एकतर कौतुक करावं असं वाटतं आणि या गोष्टीचा आनंद होतो आहे की ह्या परफॉर्मन्समध्ये असं दाखवलं गेलं की सासू सुना काउन्सिलिंग सेंटरमध्ये जात आहेत. काउन्सिलिंग घेणं, काउन्सिलिंगची मदत घेणं यात काही कमीपणा नाही. हा खूप सुंदर संदेश आपण सगळ्यांना दिला. आय होप की ह्या सासू सुनेचा तिढा कधीतरी सुटेल. पण काय अप्रतिम परफॉर्म केलं तुम्ही. चंद्रावर आल्यानंतर तुमची जी भाषा होती ती फारच कमाल होती. मजा आली. थँक्यू. प्रसादा, पृथ्वी, मुळात जिथे किडे काढून मिळतात तिकडे मी जातच नाही. किडे तर पाहिजे. तोपर्यंत किडे आहेत तोपर्यंत मी आहे, लक्षात ठेवा. वा दादा. उत्तम होता परफॉर्मन्स. या दोघींच्या वादामध्ये तुझा सहभाग फक्त सुसंव एवढाच होता, पण उत्तम होता तो सुद्धा. मजा आली. उत्तम कॉन्सेप्ट, उत्तम सादरीकरण. थँक्यू. मंडळी, आनंदाचा हा सोहळा उद्या पुन्हा रंगणार आहे, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हाय जयरात्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.